बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली, कारण महाराष्ट्रात आता पावसाचा जोर हा चांगलाच वाढणार आहे। पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर नाशिक घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर ब्रेक घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रात आता पावसाचा हा जोर आणखी वाढणार आहे। पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुण्यातल्या घाटमाथ्याला आज रेड अलर्ट असेल, तर नाशिक घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सोबतच सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनाकडे देण्यात आलेला आहे। तर तिकडे पालघर जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे। यामध्ये जिल्ह्यातले सर्व अंगणवाड्या, सरकारी आणि खासगी शाळा, आश्रमशाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत। दरम्यान प्रशासनानं नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे। तर पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी असणार आहे। आज शाळा, कॉलेज बंद राहतील, मात्र जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना मात्र शाळेत उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात तुफान पाऊस बरसतोय। पावसामुळे डहाणू तालुक्यातल्या कासा गावातल्या गायकवाड पाड्यात शंकर गायकवाड यांचं घर चारही बाजूनी पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे आणि कुटुंबातले 4 सदस्यही घरातच अडकून पडलेत। दरम्यान ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह पोलीस पथक आणि स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू केलंय आणि अखेर अथक प्रयत्नानंतर गायकवाड कुटुंबातले 4ही सदस्य यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय।